श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नवीन झाडू खरेदी करणार असाल तर या दिवशी करा, लाभदायक ठरेल. तर तो दिवस कोणता? चला तर आपण बघणार आहोत की कोणत्या दिवशी झाडू खरेदी करावा. आणि झाडू हा घर स्वच्छ क्लीन करण्याचं काम करतो. प्रत्येक घरात झाडू ठेवलेला आढळतो. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. शिवाय त्याची लक्ष्मी म्हणूनही पूजा केली जाते. ते कशासाठी ते समजून घेऊ. झाडूमुळे घरातली घाण बाहेर पडते व स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती आपोआप येते. स्वच्छता आणि पावित्र्य यामुळे घराचे दारिद्र्य दूर होते आणि लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आहे. झाडूच्या रचनेवरून एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतो. तोच संदेश संत गाडगेबाबांनी सुद्धा दिला होता. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानापासून झाडू बनवला जातो. तो एकत्रपणे घट्ट बांधलेला असतो. नव्हे तर अनेक घरामध्ये आजही विकतचा झाडू नव्हे तर झाडू विक्रेत्यांकडून झाडू बांधून घेतात. झाडूची घट्ट गाठ एकात्मतेचे महत्त्व दर्शवते. एकात्मता नसेल तर देश, समाज, प्रदेश, घर यातील घाण साफ होऊ शकणार नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख समृद्धीमध्ये झाडूचा महत्वाचा भाग असतो. ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते. झाडूबाबत काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या व त्यासाठी झाडू खरेदीचे नियम जाणून घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर तो शनिवारीच खरेदी करा. शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते. म्हणजे जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा. जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन झाडू घ्या. नवीन झाडूच्या वापराने नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी येईल. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य आहे. जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही. झाडू स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये. यामुळे आजारपण आणि गरिबी येते. शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाकघराच्या बाल्कनीमध्ये ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही झाडू नये. जुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पालापाचोळ्यात किंवा एखाद्या आडवळणाच्या झाडापाशी टाकावा. शक्यतो सायंकाळी केर काढू नये, कारण त्यावेळी घरात लक्ष्मी येत असते आणि काही कारणाने रात्री केर काढावा लागला तरी केर भरून टाकू नका. तो दुसऱ्या दिवशीच भरावा. घरात झाडू कधीही उभा ठेवू नका. झाडू नेहमी आडवा ठेवावा आणि एखाद्या कोनाड्यात गवताची दिशा खाली राहील अशा बेताने ठेवावा. जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर किमान अर्ध्या तासानंतरच केर काढावा. झाडू वर पाय ठेवल्याने लक्ष्मीचा अनादर होतो, म्हणूनच झाडूला पाय लागताच नमस्कार करावा. रात्री झोपण्यापूर्वी झाडू मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मकता ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही असेही म्हटले जाते. या सर्व कारणामुळे आपण धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करतो आणि लक्ष्मीपूजेला त्याचे पूजन करतो. तर झाडूचे महत्त्व हे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.